नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही अंगणामध्ये सडा कसा घालायचा हे ऐश्वर्याला सांगत असते. आणि ऐश्वर्याकडून मुद्दाम नानांच्या अंगावर पाणी गेलेले असते. तेव्हा ऐश्वर्या ही जानकीला म्हणते की वहिनी सॉरी, माझ्याकडून चुकून झाले. तेव्हा जानकी म्हणते की हो, चुकून झाले ते मला कळले आणि नेक्स्ट टाइम लक्षात ठेव की सडा घालताना अंगावर आणि दुसऱ्याच्या अंगावर पाणी नाही टाकायचे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी, मी जमिनीवरच पाणी टाकत होते, परंतु अचानक नाना समोरून आले, मला खरंच कळले नाही, पण माझा असा रिदम बरोबर होता. आणि ती तांबे हातामध्ये घेऊन तसे सडा मारून दाखवत असते. तर जानकी आणि मंगला मावशी ह्या खुदकून हसतात. तर ऐश्वर्या पुन्हा म्हणते की सॉरी. तर जानकी म्हणते की इट्स ओके. आणि ऐश्वर्या ही तांब्यात पाणी घेते आणि सडा शिंपू लागते. तर जानकी ते सर्व बघून खुश होत असते. त्यानंतर इकडे नाना रूममध्ये येतात. कधी अक्कल येणार यांना कळतच नाही, म्हणून त्यांचा ते बडबड करत असतात. तर सुमित्रा त्यांच्याकडे बघून म्हणते की अगो बाई, अहो इतके का भिजलात, बाहेर पाऊस सुरू आहे का? तर नाना म्हणतात की पाऊस नाही, तुझ्या सुनांचा प्रकाश पडला. तर सुमित्रा म्हणते की म्हणजे काय? तर नाना म्हणतात त्या जानकीचे डोके फिरलेले आहे, ऐश्वर्याला सडा कसा टाकायचा त्याची शिकवते. सुमित्रा म्हणते की काय काय शिकवते? तर नाना म्हणतात की सडा सडा, आणि हाताने ते हातवारे करू लागतात. नाना म्हणतात की ती काय सडा टाकायची शिकणार, कारण पदर खोचून 3दा वाकवावे लागतात, लव लव करावे लागते अंगाची, आणि तिला काही झेपणार का ते? आओ आई असे ठुमकत करायला सांग तिला, ते तिला बरोबर जमते. तिला काही पण येत नाही आणि काही शिकवण्यात रस सुद्धा नाही. ती जानकी काय इतके कष्ट तिच्यासाठी घेते कुणास ठाऊक. तेव्हा सुमित्रा नानांचा चष्मा आणि पेपर वाचण्यासाठी त्यांच्या हातात देते. तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ, जानकीने ठरवले ना आता तिला सुधरवण्याचे काम, मग तिला तिचे काम करून द्या, तुम्ही मध्येच कशाला चिडचिड करता इतकी? तेव्हा नाना म्हणतात की सारंगच्या बाबतीत तिने जे काही केले ते आठवले तरी मला ते सर्व आठवून त्रास होतो. तिला बघितल्यानंतर मला सारंगची आठवण होते, त्याचा चेहरा आठवतो आणि माझे डोसकस फिरते. तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ, पण ऐश्वर्याकडे बघितल्यानंतर आपल्या सारंगच्या मनातील प्रेम दिसते, त्याचे काय? तो ऐश्वर्या बाबतीत जास्तच हळवा झालेला आहे. जर ऐश्वर्या त्याला सोडून गेली तर तो धक्का तो नाही पचवू शकणार. त्यामुळे तुम्हाला मला किती सुद्धा राग आला तर जानकी जे काही करते ते आपल्या सारंगसाठीच करते, हे लक्षात ठेवायला हवे. मी तुम्हाला काय सांगते ते कळते ना? नाना म्हणतात की हो कळते. सुमित्रा म्हणते की तुम्ही भिजून आलात ना, मी तुमच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते. तर नाना म्हणतात की लवकर ये. त्यानंतर इकडे जानकी घराबाहेर अंगणामध्ये सडा टाकून झाल्यानंतर ऐश्वर्याला रांगोळी काढण्याची शिकवत असते. तर ओवी म्हणते की आई ती चुकते. तर जानकी म्हणते की अगं शिकेन ती हळूहळू सर्व, तू पण शिकली की नाही? तर ओवी म्हणते की हो. तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून त्या रांगोळीमध्ये कलर म्हणजे मस्त डिझाईन काढण्यासाठी सांगत असते आणि तू हळूहळू सर्व काही शिकशील ग असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही वहिनी, माझं ड्रॉइंग इतकी चांगले नाही आणि हे सर्व फुलं वगैरे मला नाही काढता येणार. तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, सर्व सोपे आहे, जमेन तुला सर्व, म्हणूनच मी तुला ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी शिकवते. आणि हे बघ, आपले हे रिच्युअल्स आहे ना, ते इंटरनेटवर तू जर सर्च केले तर तुला खूप इंटरेस्टिंग अशी माहिती मिळेल आणि या टिपक्याच्या रांगोळीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन सुद्धा बदलेल. सिरियसली तुला सर्व काही आवडेल, तू प्रयत्न तर कर. म्हणून जानकी तिला पुन्हा रांगोळी काढवण्याचं शिकवत असते आणि म्हणते की अगं खरंच किती गंमत असते, एका टिपक्यातून आपल्याला अंगणभर अशी रांगोळी पसरवता येते. तसेच मनात सुद्धा एखाद्या प्रेमाचा टिपका असेल तर असे अनेक टिपके जोडत जोडत अख्ख्या घराला कव्हर करता येते. मग तू ही भावना मनामध्ये ठेव आणि रांगोळी काढ. तुझी ही रांगोळी वेडी वाकडी जरी आली तरी सुद्धा तुला ती गोड वाटेल, सर्वात अशी बेस्ट रांगोळी वाटेल, तू ट्राय तर कर. तर ऐश्वर्या मुद्दाम हसते आणि ती परत जानकी ऐश्वर्याला रांगोळी शिकवत असते. तर ओवीला हसू येत असते आणि ओवी म्हणते की आई, तू आंटीला इतके शिकवले तरी सुद्धा तिला नाही येत. तर ऐश्वर्या रागाने ओवीकडे बघत असते. तेव्हा जानकी ओवीला म्हणते की जमेन तिला, ती प्रयत्न तर करते ना. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा रांगोळी काढायला घेते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या, प्रयत्न तर अगदी बरा आहे. तर ओवी म्हणते की ऐश्वर्या आंटी, मला सुद्धा आईने रांगोळी काढण्यासाठी शिकवले आणि आम्ही ह्या रांगोळीतील जे रंग आहे तर ते घरातील माणसांशी सुद्धा ठरवलेले आहेत. आणि ओवी जानकीला म्हणते की हो की नाही आई, आणि आता ऐश्वर्या आंटीला आपण कुठला कलर देऊयात?
तेव्हा जानकी म्हणते की तूच विचार कर आणि ऐश्वर्याला ती रांगोळी काढण्याचं शिकवत असते। तेव्हा ओवी विचार करते आणि म्हणते की काळा रंग देऊयात का? तर ऐश्वर्याला राग येतो। तर जानकी म्हणते की अगं काळा रंग हा आपण फक्त मकर संक्रांतीच्या वेळीच वापरतो, इतर वेळी कसं वापरायचा तो? त्यामुळे आपण ऐश्वर्या आंटीला हा पांढरा कलर देऊयात। तर ओवी विचारते की का? कारण पांढरा रंग सगळ्या रंगामध्ये मिसळून जातो आणि त्यात तो मरून म्हणजे प्रत्येक रंग आपला करतो। मग ऐश्वर्या आंटी सुद्धा घरचे सर्व रंग हे आपलेसे करणार आहेत आणि हो की नाही ऐश्वर्या आणि पांढऱ्या रंगाची ती वाटी असते तर ती ऐश्वर्याच्या हातामध्ये देते आणि हा रंग तुझ्यासाठी पांढरा असे म्हणते। त्यावर ओवी म्हणते की आंटी तू रांगोळी तशी छानच काढते आणि मागे जेव्हा तू आमची रांगोळी विस्कटली होती तेव्हा मात्र मला तुझा खूप राग आला होता। आज तू माझ्या आईसारखी रांगोळी काढते त्यामुळे मला खरंच तू खूप आवडली। तर ओवी लगेच उठते आणि ऐश्वर्याला प्रेमाने कडकडून मिठी मारून म्हणते की आंटी आय लव्ह यू। तर ऐश्वर्या मात्र थोडीशी कावरी बावरी होते आणि थँक्यू असे म्हणून ती ओवीला बाजूला करते। तेव्हा ओवी म्हणते की आई जरा मी आजीकडे जाऊन येते, म्हणून ओवी घरामध्ये जाते। तर जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, मी तुला जसे दाखवले तसे तू ठिपके जोडत रांगोळी काढशील का? मी जरा आलेच, म्हणून जानकी ही आतमध्ये जाते। तेव्हा मात्र ऐश्वर्या त्याला हात लावून घेते आणि हे आदर्श सून होण्याचे नाटक जर आम्हाला भारीच पडणार आहे आणि ही मास्तरीन मला अजिबात सोडणार नाही, किती अक्कल ती शिकवत असते आणि परत रांगोळी काढायला सुरुवात करते। तर सारंग हा बाहेर येतो आणि ऐश्वर्याकडे बघत असतो। ऐश्वर्याला मात्र जमत नसते। तेव्हा सारंग म्हणतो की असे नसते करायचे, थांबा जरा। तेव्हा सारंग तिला म्हणजे मस्त अशी रांगोळी शिकवत असतो आणि तो सुद्धा त्यात तिची मदत करत असतो। तेव्हा ऐश्वर्याच्या हाताला हात लागतो तर सारंग ऐश्वर्याकडे बघतच असतो आणि मस्त अशी रांगोळी तयार होते। तर ऐश्वर्या खुश होऊन थँक्यू म्हणते। तर सारंग म्हणतो की नका म्हणू आणि इकडे ऋषिकेश रूममध्ये येतो तर त्याने ठेवलेली फाईल अजून ती पलंगावरच पडलेली असते। तर ऋषिकेश ती फाईल बघून म्हणतो की अजून बहुतेक मॅडमला वेळ नसेल भेटला आणि तेवढ्यात जानकी आणि ओवी आतमध्ये येतात। जानकी ओवीला म्हणत असते की मी तुला काय सांगितले की खेळायच्या वेळी खेळायचे आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास करायचा। आजीच्या रूममध्ये काही पुस्तकं आहेत त्यामुळे तू जा आणि अभ्यास कर। तर ओवी म्हणते की बाबा अहो बघा ना आईला काहीतरी सांगा। तर जानकी म्हणते की बाबा काय सांगणार आणि ओवीला ती जवळ बोलावून म्हणते की ऐश्वर्या आंटी काय करते आणि काय नाही यामध्ये तू लक्ष देऊ नकोस, कळले का? तर ओवी म्हणते की अगं आई पण ऐश्वर्या आंटीला बघायला मला खूप मज्जाच येते, जशी आजी शिकवतेस तशी तू ऐश्वर्या आंटीला शिकवतेस। तर ऋषिकेश म्हणतो की काय सांगतेस काय? तर ओवी ही ऋषिकेश जवळ येते आणि हो बाबा, आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का ऐश्वर्या आंटी ही आपल्या आईला मास्तरीन बाई म्हणते। तेव्हा ऋषिकेशला हसू येते आणि खरंच आहे ओवी ते तुझी आई खरंच मास्तरीनच बाई आहे आणि जानकीकडे बघत खुशून बोलतो। तर जानकी म्हणते की हो का, तुम्ही सुद्धा आता तिच्या स्टीम मध्ये गेलात का आणि दोघे जण मिळून मला चिडवतात की काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कुणात इतकी दहशत आहे, तुला चिडवण्यासाठी किती हिंमत लागेल, हो की नाही ओवी? ओवी म्हणते की हो बाबा। तर जानकी म्हणते की बाद झाले आणि तू जा लवकर आजीच्या रूम मध्ये अभ्यासाला घे। तेव्हा ओवी म्हणते की बाबा तुम्ही समजावा ना आईला। तर ऋषिकेश म्हणतो ओवी नाही, या बाबतीत आई जे सांगेल तेच ऐकायचे, त्यामुळे तू पटकन जा आणि आजीच्या रूम मधून तुझे पुस्तक घेऊन ये। ओवी बाहेर जाते तर जानकी सुद्धा आपला पदर सावरून मस्त बाहेर निघलेले असते। तर ऋषिकेश तिला हु हु असे करून थांबवतो। तर आता जानकी विचारते की तुमचे काय नेमकं? तेव्हा ऋषिकेश तिच्या जवळ येतो, आम्ही कधीपासून तुमच्या टीम मध्ये आलो पण तुमचे मात्र लक्षच नाही आणि आमचे जे काही आहे ते पलंगावर ठेवले केव्हापासून, आणि ती फाईल तो जानकीच्या हातात देतो आणि केव्हापासून ही फाईल तुझी वाट बघते आणि या फाईल मध्ये बाजार समितीच्या भावांचे डिटेल्स आहेत, मग तू ही चेक कर आणि तुझे जे काही मत दिले तर मी सुद्धा फायनल करायला मोकळा होईल। दरवेळेस येथील शेतकऱ्यांना बाजारात माल विकण्यासाठी किती भाव राहील याचा अंदाज बरोबर तुला असतो, म्हणून मी थांबलो होतो, पण काय करणार मास्तरीन बाईंना वेळ कुठे? तेव्हा जानकी ती फाईल हातामध्ये घेते आणि राहून द्या, ओवी सारखी भुडभुड नका करू, वेळ मिळाल्यानंतर तुमची फाईल अगोदर करून देईल, म्हणून जानकी फाईल घेऊन ती कपाटात ठेवायला लागते। तर ऋषिकेश तिला धरतो आणि जानकी म्हणत असते की हात सोडा आणि अच्छा म्हणजे मास्तरीन बाईचा असा हात धरलेला चालतो का? आणि सॉरी बोलतो। तर आणि आता चुकीला काय शिक्षा द्यायची ही मास्तरीन बाईने ठरवायची, म्हणून तो जानकीच्या मिठीत येतो। तेव्हा जानकी लाजून म्हणते की तुम्हाला हवी ती शिक्षा नाही मिळणार, हीच तुमची शिक्षा। आणि ओवी काय करते ती मी पाहते, म्हणून जानकी बाहेर निघून येते। तर बाहेर सारंग हा ऐश्वर्याला रांगोळी शिकवत असतो। तेव्हा जानकी म्हणते की अरे वा। तर ऐश्वर्या ही जानकीला म्हणते की खरंच झाली रांगोळी? तर जानकी म्हणते की खरंच खूप छान रांगोळी काढली। तेव्हा सारंग
सारंग मात्र आपले जे रांगोळीने बोट हे भरलेले असतात ते आपल्या पॅन्टीला पुसतो। तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की तू तर काय म्हटली की मला रांगोळी नाही काढता येत। तर जानकीचे लक्ष सारंगच्या बोटांकडे जाते आणि सारंगचा हात धरत म्हणते की इतकी छान रांगोळी काढलीस। तर सारंग लगेच घाबरतो आणि आपला हात बाजूला घेतो। तेव्हा सारंग घाबरून म्हणतो की वहिनी मी काही नाही केले, मी फक्त गाईड करत होतो। तेव्हा जानकी म्हणते की अच्छा, आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना परीक्षेचा पेपर सोडवताना कोणीतरी मदत केली तर त्याला काय म्हणतात। तर सारंग म्हणतो की कॉफी। जानकी म्हणते की करेक्ट, आणि कॉफी करणे म्हणजे। तर सारंग ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की नॉट अलाउड। तर जानकी म्हणते की तरी सुद्धा तुम्ही कॉफी केली का? आणि सारंग ऐश्वर्या हे एकमेकांकडे बघून खाली बघतात। तर जानकी म्हणते की हरकत नाही, दोघांनी मिळून एकत्र कॉफी केली मग रिझल्ट सुद्धा छानच आला। हो, पण नेक्स्ट टाइम कॉफी नॉट अलाउड। काय ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या हो म्हणते। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या चल आता आपण पुढचे काम करूया। तर ऐश्वर्या म्हणते की आऊ वहिनी मला खरंच सवय नाही, माझा हात जरा ह्या कामामुळे जास्तच दुखतो आणि शाळेमध्ये सुद्धा ब्रेकच असतो। तेव्हा सारंग हसून म्हणतो की हो, मधली सुट्टी तर असतेच। तेव्हा जानकी विचारते की मग घ्यायची का? आणि काय आहे की ऐश्वर्याला आराम हवा आहे, मग ठीक आहे घेऊयात आपण सुट्टी। आणि ऐश्वर्याला म्हणते की ब्रेक तुझ्यासाठी। तर ऐश्वर्या खूपच खुश होते आणि थँक्यू सो मच बोलते। तर जानकी म्हणते च्या वेळेला मात्र मला कोणतीही सबब नाही चालणार। तेव्हा ऐश्वर्या मान डोलावून थँक्यू बोलून आतमध्ये निघून जाते आणि आतमध्ये सोफ्यावर बसून आपला हात ती असं झटकत म्हणत असते की कंटाळा आलाय हा सडा टाकून, रांगोळी काढून, किती बोरिंग आहे सर्व। आणि तेवढ्यात आजी ही आतमध्ये येते। तर ऐश्वर्या ही आपला हात इकडे तिकडे असं फिरवत असते। तर आजी विचारते की काय ग, काय झाले, हात दुखतो का तुझा? आजी म्हणते की हो माझी बछडी। तर ऐश्वर्या इकडे तिकडे तोंड वाकडं करून म्हणते की आजी माय स्वीट, आणि तुम्ही मला बछडी म्हणलात म्हणून मला माझ्या अचानक डॅडाची आठवण आली। माझे डॅडा सुद्धा मला छकुली म्हणतात, तुम्ही मला आता बछडी म्हणालात म्हणून मला छकुली आठवली। आजी म्हणते की अगं आहेस मग तू माझी बछडी। त्यानंतर इकडे सारंग हा जानकीला म्हणतो की वहिनी। तर जानकी म्हणते की मला तुमच्या जीवाची घालमेल कळते, आणि हे बघा सारंग भाऊजी, स्वभावाचे काटे हे मोडताने थोडेफार दुखणारच, आणि जर ऐश्वर्याला आपल्या घरामध्ये मुरवून घ्यायचे असेल तर आपल्याला हे सर्व करावेच लागेल। मला सुद्धा सारंग भाऊजी तुमची भावना कळते, पण तुम्ही सुद्धा आम्हाला समजून घ्या। माझ्या आणि ऋषिकेशचे तुमच्यावर खूप प्रेम आहे। ऐश्वर्याने तुम्हाला परत कधीही दुखावू नये, तुमच्या प्रेमाची तिला जाण असायला हवी, म्हणूनच हे सर्व करतो आपण। मग त्यासाठी थोडेसे धीट मात्र व्हावेच लागेल। आणि कसे आहे की रोजच्या आयुष्यात आपण तिला थोडेसे काम करायला लावणार का? आपल्याकडे गुलाबदादा, मंगलताई आहे मदतीला, कारण आपल्या घरातील वळण तिला लागावे, शिस्त लागावी यासाठीच आपण हे प्रयत्न करतो, आणि वेळ पडली तर तिला सर्व काही माहित सुद्धा असायला हवे। तेव्हा सारंग म्हणतो की हो बरोबर आहे, आणि वहिनी तुम्ही तिला शिकवा, मी सुद्धा तुम्हाला मदत करेल। जानकी म्हणते की मदत मला करायची, तिला नाही, मग हवा तसा रिझल्ट आपल्याला कसा येणार? आणि मला हे सुद्धा कळते की तुमच्यासाठी जरा हे अवघड आहे, आणि अवघड पेपर सोडवण्यातच खरी गंमत असते। आणि सारंगच्या हातात काही सामान देऊन चला आता मला थोडीशी मदत करा म्हणून ते दोघे आतमध्ये येतात। तेव्हा आजी इकडे आतमध्ये ऐश्वर्याला म्हणते की खूप दुखतो का ग हात, मी जरा चिपून देऊ का? तेव्हा ऐश्वर्या लगेच पुढे हात करते आणि आजी म्हणते की तोपर्यंत हे ड्रायफ्रूट खा। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मला ड्रायफ्रूट तर खूपच आवडतात। तेव्हा आजी हात चेपून देत असते आणि ऐश्वर्या ते ड्रायफ्रूट खात असते। तर ती आजीला विचारते की याची चव अशी का लागते, की हे काही वेगळे ड्रायफ्रूट आहे का? तेव्हा आजी म्हणते की अगं असे काय, हे तर प्राचीन आहे सारंगच्या बारशाचे। सारंग सुद्धा हे सर्व ऐकत असतो आणि डोक्याला हात लावतो। तेव्हा ऐश्वर्या लगेच ते थुकून टाकते आणि आजी काय हे? तेव्हा आजी म्हणत असते की अगं मी ही आठवण म्हणून ठेवले, दरवर्षी उन्हात वाळवत असते। सारंग माझा लाडका बाळ आहे, छान आहे अगं, खा खा। तर ऐश्वर्या थू करत असते। तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या तुम्ही नका खाऊ प्लीज। तेव्हा आजी रागाने म्हणते की सारंग तू का नाही म्हणतोस, इतक्या मायेने मी तिला देते। तर सारंग म्हणतो की अगं आजी तुझी माया चांगली आहे, पण ते ड्रायफ्रूट जुने आहेत, मग असे जुने खायला देतेस, त्यांच्या पोटात दुखले तर? तेव्हा आजी रडण्याचे नाटक करते आणि माझ्या मायेची कोणालाच किंमत नाही, सारखी बडबड सुरू असते आणि सारखं मला बोलत असतो। तेव्हा सारंग म्हणतो की अगं आजी मी तुला नाही बोललो, ते जुने आहेत ना म्हणून मी नको म्हंटलो। तेव्हा आजी वाटीतील काही फ्रूट आपल्या तोंडात टाकते आणि मला इथे नाही थांबायचे असे बोलून ती वाटी घेऊन जायला लागते। तर सारंग म्हणतो की नाही, ती वाटी तू आतमध्ये नाही न्यायची, मी ते टाकून देणार आहे। आजी ही आतमध्ये निघून जाते। तर
ऐश्वर्या म्हणते की बापरे, खरंच काय आजी आहे या, इतक्या दिवसाचे जुने खातात. तेवढ्यात मंगला मावशी येते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुम्हाला जानकी वहिनीने किचन मध्ये बोलावले. तेव्हा ऐश्वर्या किचन मध्ये येते तर जानकी म्हणते की आलीस का, तर ऐश्वर्या हो म्हणते आणि विचारते की तुम्ही आज मला स्वयंपाक करायला शिकवणार आहात ना. तेव्हा जानकी म्हणते की स्वयंपाक फक्त बायकांनीच करावे अशा मताची नाही मी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, अगदी करेक्ट आहे तुमचे. तर जानकी म्हणते तरी सुद्धा मी तुला स्वयंपाक करायला शिकवणार आहे. स्त्री असो किंवा पुरुष, पोटापुरते खायला यायला जमायलाच पाहिजे, त्यामुळे स्वयंपाक हा शिकलाच पाहिजे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मला माझी ब्लॅक कॉफी बनवता येते, नूडल्स बनवता येतात. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, स्वयंपाक म्हणजे वरण भात, भाजी पोळी, घावणं धिरडे. तर ऐश्वर्या मनात म्हणते की यातील तर मला काहीच येत नाही. तेव्हा जानकी म्हणते की अगं काही हरकत नाही, त्यासाठीच आहे ना मी, तुला सर्व काही मी शिकवणार आहे. त्या अगोदर आपण काय करूयात, पोळ्यांपासून सुरुवात करूयात आणि घडीची पोळी करूयात. तर ऐश्वर्या म्हणते की काय घडीची पोळी, त्या तर खूप डिफिकल्ट असतात आणि हातवारे करून असे काहीतरी करतात, ते मी ट्राय तर केले होते. तेव्हा जानकी म्हणते की अरे वा, तू ट्राय केले ना, मग तुला बेसिक माहिती आहे, मग तू कणिक मळून ठेव, मी तोपर्यंत भाजीची तयारी करते. तेव्हा ऐश्वर्या ही डब्बा घेते आणि कसे मळू काहीच तिला समजत नाही. तेवढ्या सारंग समोरून खिडकी जवळ येतो तर ऐश्वर्याचे लक्ष जाते आणि ती खुणावून सारंगला म्हणते की पीठ हे कणिक मळवायचे. तेव्हा सारंग तिला इशाऱ्याने थांबसे म्हणतो आणि सारंग तिला डब्यामधून 4 वाट्या पीठ घेण्यासाठी सांगतो. तर ऐश्वर्या वाट्यावरून पीठ घेत असते. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या काही मदत लागली तर सांग. तर सारंग लगे गुपचूप खाली लपतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो नक्की सांगेल. तेव्हा ऐश्वर्या ही परत कणिक मळवायला घेते आणि सारंगला बघत असते. तेव्हा सारंग उठतो आणि ऐश्वर्याला पाणी घेण्यासाठी सांगत असतो आणि त्याच वेळेस जानकीचे हे सारंगकडे लक्ष जाते आणि जानकी सारंगकडेच बघत असते. तर सारंग खूपच घाबरतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्याला किचन मध्ये खूप असे गरम झालेले असते आणि सारंग हे सर्व बघतो आणि गुलाब दादा जो फॅन नीट करत असतात तो फॅन तो घेतो आणि धावतच जात असतो. तेव्हा गुलाब दादा म्हणतात की अहो सारंग दादा, तुम्ही तो फॅन घेऊ नका, त्याची वायर लीक झालेली आहे, शॉक बसेल. तर सारंग म्हणतो की नाही, काही नाही होणार आणि धावतच तो खिडकीजवळ तो पंखा घेऊन येतो आणि ऐश्वर्याला तो फॅन चालू करून तो म्हणजे हवा देत असतो. तर ऐश्वर्याला खूप छान वाटत असते आणि सारंगचा हात जेव्हा त्या वायरीवर पडतो तर जोराचा शॉक त्याला बसतो. तेव्हा सारंग जोरात ओरडतो. तर जानकी धावतच येते आणि आपल्या हातातील ती लाकडाने सारंगच्या हातावर हाणते आणि सारंगला बाजूला करते. तर सारंग तो म्हणजे पंखा त्याच्या हातातून पडतो आणि तो तेथे खाली पडतो. तेव्हा सर्वजण अगदी घाबरतात. तेव्हा ते सर्व प्रकार बघून सर्वांना तर खूपच धक्का बसलेला असतो. तेव्हा नाना रागाने म्हणतात की या मुलीला सुधरवण्यात काही उपयोग नाही, आपलाच वेळ वाया जातो. आपल्या बापासारखीच आहे ती, अहंकारी आणि दुःख धरणारी, ती कधीच सुधारणार नाही. तेव्हा ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्या काही उत्तर देत नाही. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.